याच महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये पण ओबीसी, मराठा हे जे काय सध्या सुरू आहे, बऱ्याच दिवसापासून सुरू आहे, तर हे पाहून काय वाटतं तुम्हाला? दुःख तर होतं साहेब, कारण ज्ञानोबरायांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. तुकोबरायांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. शिवराय शंभूराजांचा विचार आहे जातीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. पण आता जे सुरू आहे त्याने दुःख होतं, पण एक मनात खात्री आहे की परिवार म्हटलं की भांड्याला भांडं लागतं. पण मला विश्वास आहे जेव्हा संकट धर्मावर येईल ना, हीच जे आहे ना, जे आता नेतृत्व करताय जातींचे, हीच लोक म्हणतील आता धर्माच्या नावाने एकत्र यावं लागेल. सगळी असू द्या, मी नावं नाही घेत, पण या सगळ्यांना जातीपेक्षा पण काळजी धर्माची आहे हे मात्र नक्की. कारण मागच्या विधानसभेचे निकाल तुम्ही बघा, शेवटी सगळ्यांनी धर्माला महत्त्व दिलंच ना. जातींचे नेतृत्व करणारे सुद्धा त्या काळात शांत राहिले ना. धर्माची फिकीर आहे, पण पुढच्या काळात याच्यावर आपल्याला काहीतरी निश्चित तोडगा काढावाच लागेल की जेणेकरून हिंदू धर्मातल्या जातींमध्ये भांडणं नाहीच झाली पाहिजे. आपण आपापसात भांडलो तर फायदा नेहमी परकीय आक्रमणकर्त्यांना झाला आहे, हिंदू विरोध्यांना झाला आहे. म्हणून माझा तरी प्रयत्न असा असतो की हिंदू धर्मातल्या जाती गुण्यागोविंदानेच राहिल्या पाहिजे, त्या एकत्र राहतील तरच टिकतील. हिंदू धर्मातली एक जात भगव्या ध्वजाचं रक्षण करू शकत नाही, हे शिवरायांना पण कळालं होतं. म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यासाजी सोबत घेतला, न्हाव्याचा शिवा काशीद सोबत घेतला, रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला. का घेतला? त्यांना कळालं की आता भगवा ध्वज रक्षण करायची जबाबदारी सगळ्या जातींची हिंदू धर्मातल्या, म्हणून सगळ्यांना सोबत घेतलं. तेव्हा आपण मुघलांच्या छाताडात भगवा रावला. मग तेच आहे आज पण. म्हणजे आपल्यात जे भांडणं होत आहे ना आता हिंदू धर्मातल्या जातींमध्ये, गुदगुल्या कोणाला होत आहे तुम्ही बघा सोशल मीडिया चेक करून. अहो ते लांबून माझ्या पाहत आहे, आणि त्यांचे जे टार्गेट आहे ना पुढच्या काळातले त्यांच्या धर्म विस्ताराचे, ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून ती वाटचाल आहे. पण आपण होऊ देणार नाही. आम्ही कशाला किती भांडणं वाहू द्या, ज्या गावात जाऊ आम्ही तिथला जातीयवाद संपवणार आणि तिथं हिंदुत्व पेरूनच येणार, तिथं भगवा ध्वज रोवूनच येणार. बघा तुम्ही, साधू संतांनी मनावर घेतले. आता गावागावात जाऊन आम्ही तेच सांगतोय, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई.